अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धमकीची किंमत 91,000 कोटी। टॅरिफ दंडामुळे खनिज तेलाच्या आयातीवरील खर्च वाढणार आहे। पेट्रोल डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता आहे। तेल खरेदी धोरणामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे। भारताने अमेरिकेच्या धमकीपुढे झुकत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवल्यास मोठा फटका बसू शकतो। रशियाकडून तेल खरेदी थांबवल्यास इतर देशांकडून ते खरेदी करावं लागेल आणि त्यासाठी तब्बल 74,000 कोटी ते 91,000 कोटी इतके अतिरिक्त मोजावे लागतील, तसा अंदाज तज्ञांनी वर्तवलेला आहे। तसंच या संभाव्य खर्च वाढीमुळे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या किरकोळ किमती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल वापरकर्ता आहे आणि आयातदार देश सुद्धा आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादलेले होते आणि त्यानंतर भारतानं रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून मोठा फायदा मिळवला। मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ आणि रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्यास दंड लावण्याची सुद्धा धमकी दिल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे।